मानलं होतं, खरंच मानलं होतं की ठेवा विश्वास याच्यावर, आहे चांगला, करील सगळे कामं, मराठ्यांशी नाही दगा फटका करायचा, गद्दारी करायचा. तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळे. गेले 4 पोरं आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेचे लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागलं. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरचे आहे? मोठी अधिकारी झाली ती पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही रे बाबा. तो ह्या पोरीचं शिक्षणामुळं तो पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छा. पण आमच्या पोरीचं काय? तो 500 मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू. राहायला नुसतं किती वेळ लागेल तिथून राहायला जायला? 2 घंट्यात सागरून तिथं जाईल मग. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तो पोरीचं ऐकू. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. तो या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांना मी. तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी तो 500 मीटरवर जात नाही. तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांची. गुंतून वाजीत बसता प्रत्येक वेळेस, ह्यो पक्ष मा, ह्यो नेता मा, ह्यो पक्ष मा. पोरं मरतील ना. आणि ह्यो असा वागतोय. याला एकी बागायचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. याला वाटत जर असेल ना की मराठे नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा आहे, एकदा पुन्हा दाखवावं लागेल. मग याला हे ठेप्याला नाही येणार. असं ह्याला सन्मानानं बोलतो होतं. केशी माग घ्यायचं म्हणून केशी आतून अंधारातून वर काढीत. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री, कोणचा गृहमंत्री यार तू? काय करायले? अंधारात एक सांगताय, उजाडात एक करतय. माझे हे बघा, धनगर बांधवांना तू फसवला असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तू रडकुंडे आला होता. याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा. मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याने मतदान नाही केलं. एक सुद्धा. त्याच्यात जर हिंमत असली ना, फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मग